जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे जीवामृत कसे बनवावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत जीवामृतचे महत्त्व व उपयोग, व त्यानंतर आपण पाहणार आहोत जीवामृत कसे बनवावे याची सविस्तर माहिती। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया जीवामृतचे महत्त्व व उपयोग। तर जीवामृत हे गोमूत्र, गाईचे शेण, गूळ, बेसन व माती यांपासून बनवलेले सेंद्रिय खत असून ते मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते व जमिनीची पोत सुधारते। हे सेंद्रिय शेतीतील अत्यंत प्रभावी व नैसर्गिक द्रवखत आहे, जे मातीची सुपीकता व पिकांना नैसर्गिक पोषण देते। चला तर मग जाणून घेऊया जीवामृत कसे बनवावे याची संपूर्ण प्रक्रिया। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत जीवामृत बनवण्याचे साहित्य। तर जीवामृतसाठी काय साहित्य लागते याचे आपण प्रमाण देखील पाहणार आहोत। जीवामृत बनवण्यासाठी प्रमाण आहे 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 2 किलो काळा गूळ घ्यायचा आहे, तसेच 2 किलो बेसन, 5 ते 10 लिटर गोमूत्र घ्यायचं आहे आणि 10 किलो शुद्ध गाईचे म्हणजेच गावठी गाईचे शेण। तर आपण इथे साधारण 1 घमेला घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला बांधावरची किंवा वडाच्या खालची 1 मुठभर माती घ्यायची आहे आणि इथे आपण एका प्लास्टिकच्या बॅरल मध्ये म्हणजे पिंपामध्ये, कोकणी भाषेत त्याला आम्ही टिप म्हणतो, याच्यामध्ये आम्ही 200 लिटर पाणी घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम या 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत गाईचे शेण। तर सर्वप्रथम आपण आता हे 10 किलो गाईचे शेण आहे, साधारण आम्ही 1 घमेला घेतला आहे, ते आता मी या 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करतो आहे। तर मी 200 लिटर पाण्यामध्ये 10 किलो गाईचे शेण मिक्स केलेले आहे। त्यानंतर मी यामध्ये 5 ते 10 लिटर गोमूत्र टाकणार आहे। हे मिश्रण ढवळण्यासाठी मी लाकडाची काठी घेतलेली आहे। तर आपण हे गोमूत्र, शेण, पाणी सगळे हे मिश्रण आता आपण ढवळून घेणार आहोत लाकडाच्या काठीच्या सहाय्याने। तर चला हे मिश्रण ढवळून घेऊया। तर इथे मी बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे बेसनाचं पाणी देखील आपण या आता 200 लिटर पाणी आणि जे मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। तर सगळं ढवळून घेतल्यानंतर यामध्ये मी 2 किलो आणि आता हे देखील आपण लगेच ढवळून घेणार आहोत। बेसनाच्या गाठी पकडतात, त्यामुळे आपण बेसन हे पाण्यात मिक्स करून घेऊन मग आपण या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे। आणि बेसनाचं पाणी टाकल्यानंतर देखील आपण लगेच मिक्स करून घ्या, नाहीतर बेसनाच्या गाठी या जीवामृत मध्ये तयार होतात। काळा गूळ घेतलेला आहे, ज्याला सेंद्रिय गूळ देखील म्हणतात। तर हा 2 किलो गूळ आहे। हा देखील मी यामध्ये टाकलेला आहे आणि आता आपण लगेच लाकडाच्या काठीने हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया। यानंतर आपण यामध्ये 1 मुठभर बांधावरची किंवा वडाच्या खालची माती टाकणार आहोत। तर मी ही माती या मिश्रणामध्ये टाकणार आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर आपण आता इथे ढवळून घेऊया आणि हे मिश्रण करताना हा जो आपला बॅरल, पिंप किंवा ज्याला आम्ही कोकणी भाषेत टीप म्हणतो, हे आपल्याला सावलीत ठेवायचं आहे। बॅरल हे सावलीत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। जिथे ऊन येणार नाही तिथे हे बॅरल घ्या, अशा ठिकाणी पिंप ठेवा आणि हे मिश्रण तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ असं 2दा दिवसातून ढवळायचं आहे। आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे। तर हे मिश्रण आपल्याला दिवसातून 2दा 10 ते 15 मिनिटं म्हणजे सकाळी 10 ते 15 मिनिटं आणि संध्याकाळी 10 ते 15 मिनिटं असं दिवसातून 2दा आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे।
आणि हे मिश्रण आपल्याला क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो त्याप्रमाणे हे मिश्रण आपल्याला ढवळायचं आहे। आता या मिश्रणावर आपण झाकण लावून घेणार आहोत पिंपाचं आणि हे झाकण आपल्याला आता उद्या उघडायचं आहे सकाळी आणि मग 10 ते 15 मिनिटं क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण 10 ते 15 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आपल्या बॅरलचं म्हणजेच पिंपाचं झाकण आहे, तर ते आपण आता याला लावून घेणार आहोत। तर झाकण आता मी लावून घेतलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आपलं हे जीवामृत 6 ते 7 दिवसात वापरण्यासाठी तयार होणार आहे। तर तयार झाल्यानंतर हे जीवामृत आपल्याला 7 ते 15 दिवसाच्या आत आपल्या पिकांसाठी वापरायचं आहे। तर काही शेतकरी हे सिंचनासोबत वापरतात तर काही याची फवारणी करतात। तर जीवामृत वापरण्याचे प्रमाण आहे, जर तुम्ही सिंचनासोबत वापरत असाल तर तुम्हाला 1 एकरसाठी 200 लिटर जीवामृत पाण्यात सोडायचे आहे आणि जर फवारणी करत असाल तर 1 लिटर जीवामृत 10 लिटर पाण्यासोबत मिसळून ते आपल्या पिकांना सोडायचे आहे। जर तुम्ही 15 दिवसातून एकदा जीवामृत आपल्या पिकांना देत राहिला तर तुम्हाला याचा सर्वोत्तम निकाल पाहायला मिळेल। तर जीवामृत हे सेंद्रिय शेतीतील अत्यंत प्रभावी खत आहे व जीवामृत हे सेंद्रिय शेतीचा पाया आहे असे म्हणणेही वावगे ठरणार नाही। तर जीवामृत कसे बनवावे हे आपण पाहिले आहे। तर अशी सेंद्रिय शेतीबद्दल अधिकाधिक माहिती बघायला तुम्हाला आवडेल का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, कारण सगळ्या शेतकरी मित्रांना कळलं पाहिजे की जीवामृत कसं बनवावं। आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार आपण करणार आहोत व आधुनिक पद्धती बरोबरच पारंपरिक पद्धतीला धरून तिची कास धरून आपण शेती करणार आहोत। तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचे प्रश्न किंवा शंका असतील ते देखील कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद। तर जीवामृत यशस्वीरित्या बनवण्याच्या आपल्याकडे 5 ट्रिक्स आहेत। तर त्याच्यातली पहिली ट्रिक आहे की जीवामृत बनवताना आपल्याला प्लास्टिकचं बॅरल वापरायचं आहे। अनेक शेतकरी मित्र हे पत्र्याचं बॅरल वापरतात, परंतु पत्र्याचं बॅरल न वापरता आपल्याला प्लास्टिकचं बॅरल वापरायचं आहे। आपली दुसरी ट्रिक आहे की आपल्याला जीवामृत ढवळताना लाकडाचीच काठी वापरायची आहे, बिलकुल स्टीलची किंवा प्लास्टिकची काठी वापरायची नाही, लाकडाचीच काठी वापरायची आहे। तिसरी ट्रिक आहे आपल्याला जीवामृत हे तयार झाल्यानंतर 7 ते 15 दिवसांच्या आतच आपल्या पिकांसाठी वापरायचं आहे। आपली चौथी ट्रिक आहे की जे काही प्रमाण मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्या प्रमाणात साहित्य घेऊन आपल्याला जीवामृत बनवायचे आहे। आणि पाचवी आणि सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे की आपल्याला जीवामृतचा जो बॅरल पिंपा आहे तो आपल्याला सावलीतच ठेवायचा आहे, बिलकुल त्याच्यावर ऊन आपल्याला येऊ द्यायचं नाही। हा बॅरल आपल्याला सावलीत ठेवायचा आहे।